आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड्स ऑफ हॅलोजन्स हॅलोजनचे कंपाऊंड्स आपण स्टडी करणार आहोत. हॅलोजन ग्रुप म्हणजेच 17 ग्रुप एलिमेंट्स. तर या 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये जे हॅलोजनचे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यावर आपण फोकस करणार आहोत. तर सर्वात पहिला जो स्टडी करायचा आहे आपल्याला तो आहे क्लोरीन. सर्वात पहिला जो हॅलोजन्स आपण स्टडी करणार आहोत ते आहे क्लोरीन. कंपाऊंड्स ऑफ हॅलोजन्स मध्ये आपण क्लोरीनचं डिटेल स्टडी पाहणार आहोत. क्लोरीनचं इंट्रोडक्शन्स, ऑकरन्स, प्रिपरेशन्स, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि युजेस. तसंच सेकंड जो कंपाऊंड आपण स्टडी करणार आहोत हॅलोजन्स मध्ये तो आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोजन क्लोराईड. सेकंड आपण हॅलोजनचं कंपाऊंड हायड्रोजन क्लोराईड यांची ही डिटेल स्टडी अशीच करणार आहोत हायड्रोजन क्लोराईडची. क्लिअर आहे. थर्ड जो कंपाऊंड आहे तो आहे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. कोणता आहे? इंटर हॅलोजन्स कंपाऊंड. थर्ड इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. तर यांचे स्ट्रक्चर वगैरे खूप महत्वाचे आहे. इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स आपण X, X डॅश, X3 डॅश, X5 डॅश आणि X7 डॅश असे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड पाहणार आहोत. इंटर म्हणजे अलग अलग हॅलोजन्स पासून बनलेले कंपाऊंड्स, त्यांना आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स म्हणणार आहोत. तर हे यांचीही डिटेल इन्फॉर्मेशन्स पाहणार आहोत. आणि फोर्थ जो आपण हॅलोजनचा कंपाऊंड्स पाहत असतो त्यामध्ये आपण ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन्स, ऑक्सो ऍसिड स्टडी करत असतो. तर असे 4 डिफरंट कंपाऊंड्स आपल्याला कशाचे स्टडी करायचे आहे? हॅलोजनचे. म्हणजे हे जे 17 ग्रुप एलिमेंट्स आहेत तर या 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये या 4 कंपाऊंड्सवर आपल्याला फोकस करायचा आहे. तर आज आपण यामधला क्लोरीन हा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. बघा, जो पहिला कंपाऊंड आहे हॅलोजनचा क्लोरीन त्यांचा आपण डिटेल स्टडी करणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण या 4 हॅलोजनच्या कंपाऊंड्स पैकी क्लोरीनचा डिटेल स्टडी करणार आहोत. बघा, क्लोरीनचा डिटेल स्टडी करत असताना सिंपल गोष्ट अशी आहे की तुम्ही क्लोरीन स्टडी करत असताना सर्वात पहिला जो कंपाऊंड स्टडी करणार आहोत आपण तो आहे क्लोरीन. बघा, तर क्लोरीन बेसिकली आपण Cl2 असा रिप्रेझेंट करत असतो, है की नाही? जो क्लोरीन आहे तर हा इंटरेस्टिंग कंपाऊंड असा आहे की त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. काय आहे? ऑक्सिडेशन स्टेट 0. आणि क्लोरीन कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवत असते? -1 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जो क्लोरीन आहे तो जनरली कंपाऊंड मध्ये जेव्हा असतो तर तो -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. त्याच्या व्यतिरिक्त क्लोरीन जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत कंबाईन असतो, म्हणजे कोणासोबत? ऑक्सिजन किंवा हॅलोजन्स म्हणजे फ्लोरीन सोबत कंबाईन असेल तर त्यावेळेस तो +1, +3, +5 आणि +7 अशा ऑक्सिडेशन स्टेटवाले कंपाऊंड्स तयार करू शकतात, जसं त्यांचे ऑक्सो ऍसिड्स असतात. त्याच्यामुळे जो क्लोरीन मॉलिक्यूल आहे यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. आणि जेव्हा क्लोरीन कोणासोबत कंबाईन असतो त्यावेळेस त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जनरली -1 असते. पण ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर असतील म्हणजे ऑक्सिजन किंवा फ्लोरीन तर त्यांच्यासोबत ते +1, +3, +5 आणि +7 अशाही ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. ते हे कशासाठी सांगून राहिलो मी की जेव्हा तुम्ही रिॲक्शन करसाल क्लोरीनच्या तर क्लोरीन -1 आणि या टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेटचे कंपाऊंड्स बनवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट कोणता नेमका तयार होईल याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन्सनं इन्फॉर्मेशन्स आपल्याला समजू शकते. क्लिअर झालं? तर आता आपण डिटेलमध्ये क्लोरीनची पूर्ण इन्फॉर्मेशन्स पाहणार आहोत. हे तुमच्या लक्षात राहू द्या क्लोरीन स्टडी करत असताना. तर सर्वात पहिल्यांदा क्लोरीनची डिस्कवरी जी आहे बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण डिस्कवरी ऑफ क्लोरीनची जी डिस्कवरी आहे
या क्लोरीनची डिस्कवरी सर्वात पहिल्यांदा शिले नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. बाय शिले, काय नाव आहे? शिले असं या सायंटिस्टचं नाव आहे. इन 1774 यांनी ही क्लोरीनची डिस्कवरी केली आणि ही क्लोरीनची डिस्कवरी बाय रिएक्शन्स विथ कोणाकोणाची रिएक्शन्स करून त्यांनी ही डिस्कवरी केलेली आहे. मॅंगनीज डायऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड, मॅंगनीज डायऑक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची ट्रीटमेंट करून क्लोरीन तयार होत असते. तर सर्वात पहिल्यांदा क्लोरीनची डिस्कवरी शिले नावाच्या सायंटिस्टनं 1774 मध्ये 1774 मध्ये केली बाय रिएक्शन्स ऑफ MnO2 अँड HCl. यांनी काय केलं की हे MnO2 आणि यांची रिएक्शन्स केली, MnO2 आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन, मॅंगनीज ऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन्स नॅचरल आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे जेवढे ऑक्सिजन असतील तेवढे आपल्याला हायड्रोजनची गरज आहे हायड्रोजन काढून टाकण्यासाठी, आहे की नाही? त्यानंतर मॅंगनीज कशात कन्वर्ट होणार आहे? क्लोराईडमध्ये कन्वर्ट होणार आहे ना. तर त्याच्यामुळं मॅंगनीज क्लोराईडमध्ये कन्वर्ट होईल आणि याला आपण ऑक्सिजनला हायड्रोजन्स काढण्यासाठी हायड्रोजन्सही लागेल. त्याच्यामुळे आपण इथे 4 हायड्रोजन्स देणार आहोत. 4 हायड्रोजन जर दिले आपण तर मॅंगनीज कन्वर्ट होईल मॅंगनीज क्लोराईडमध्ये प्लस हे 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन कशामध्ये निघून जातील? ट्वाइस H2O. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि उरले किती आता? 2 क्लोरीन. 2 क्लोरीन इथे मॅंगनीज सोबत गेले, त्याच्यामुळे क्लोरीन तयार होते. तर अशा प्रकारे जेव्हा मॅंगनीज डायऑक्साईडची रिएक्शन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केल्या गेली तर त्यावेळेस एक गॅस तयार होतो. तर त्या गॅसला आपण काय म्हणत असतो? क्लोरीन गॅस. तर ही सर्वात पहिली डिस्कवरी कोण केलेली आहे? शिले नावाच्या सायंटिस्टनं बाय रिएक्शन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड in 1774. After that, the elemental nature of chlorine is given by कोणत्या सायंटिस्टने मांडलेला आहे? डेव्ही नावाच्या सायंटिस्टने. नंतर आफ्टर दिस डिस्कवरी द एलिमेंटल नेचर, बघा लक्षात ठेवायचं आहे, याचं जे एलिमेंटल नेचर आहे ते एलिमेंटल नेचरची इन्फॉर्मेशन्स कोण दिलेली आहे? डेव्ही नावाच्या सायंटिस्टने. ही नेम दिस गॅस ॲज ए क्लोरीन. त्यांनी काय केलं? 1810 मध्ये कोण? डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं. डेव्ही इन 1810 मध्ये या डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं जे क्लोरीनचं एलिमेंटल नेचर आहे ते या क्लोरीनच्या एलिमेंट नेचर सजेस्ट केलं आणि त्यांनी त्याला नाव दिलं क्लोरीन म्हणून. काय नाव दिलं? क्लोरीन म्हणून नाव दिलं. तर हे क्लोरीन जे नाव आहे हे या ग्रीक वर्डून आलेलं आहे, क्लोरस. कोणत्या ग्रीक वर्डून आलेलं आहे? क्लोरस. बघा, लक्षात ठेवायचं आहे, ग्रीक वर्ड क्लोरस. क्लोरसचं मिनिंग काय होत असते माहिती आहे का? कलर. काय होत असते? कलर, म्हणजे ग्रीनिश कलर. क्लोरसचं ग्रीनिश, हे जे ग्रीक वर्ड मध्ये क्लोरसचं मिनिंग आहे ते आहे ग्रीनिश येलो कलर. ग्रीनिश येलो असं त्याचं मिनिंग होत असते. आणि म्हणून हा जो गॅस लिबरेट होत होता तर याचा ग्रीनिश येलो कलर होता. त्याच्यामुळं हे जे एलिमेंटल नेचर आहे नंतर कोण मांडलेलं आहे? डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं. आणि ही सजेस्ट दी नेम ऑफ दॅट क्लोरीन. त्यांनी हे क्लोरीन नाव सजेस्ट केलं बिकॉज ऑफ देअर कलर. त्याच्या कलरवरून त्याचं क्लोरीन असं नाव दिलं. दॅट क्लोरीन मीन्स its name is come from the Greek word chlorus. Chlorus means greenish yellow. Greenish yellow color आहे आणि म्हणून याचं नाव काय दिलं गेलेलं आहे की या क्लोरीनचा जो गॅस आहे तर या क्लोरीनच्या गॅसचा कलर कोणता आहे? ग्रीनिश येलो कलर आहे. त्याच्यामुळे याचं नाव देण्यात आलं क्लोरीन म्हणून. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? शॉर्टकटमध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर डिस्कवरी शिले नावाच्या सायंटिस्टनं 1774 मध्ये आहे की नाही, बाय द रिएक्शन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन फर्दर डेव्ही इन 1810 ही सजेस्ट द नेम ऑफ दॅट गॅस ॲज ए क्लोरीन. आहे ना, हे क्लोरीनचे नाव आहे त्यांनी ग्रीक वर्डून आणलेलं आहे फ्रॉम देअर कलर.
त्यांचा जो कलर आहे ग्रीनिश येलो असते क्लोरीनचा, आणि ग्रीक वर्डमध्ये ग्रीनिश येलोला आपण क्लोरस म्हणतो, त्याच्यामुळे त्यांचं नाव क्लोरीन देण्यात आलं. ठीक आहे. आता यांचं ऑकरन्स समजून घेऊ आपण. काय पाहू? ऑकरन्स. तर जनरली जे क्लोरीन आपण स्टडी करून राहिलेलो आहोत, या क्लोरीनचं ऑकरन्स, क्लोरीन हायली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. काय? हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहे, आणि त्याच्यामुळं इट डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट बट इट ऑकर इन द कंबाईन स्टेट. क्लोरीन काय असतो? हायली रिएक्टिव्ह असतो. क्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह. हा खूप जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळं इट डज नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट. इट डज नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट. हा फ्री स्टेट मध्ये कधीच सापडत नाही आपल्याला क्लोरीन. बघा, लक्षात ठेवायचं आहे. ऑलवेज इट इज ऑकर इन द कंबाईन स्टेट. नेहमी तो तुम्हाला कंबाईन स्टेट मध्ये सापडेल. जसं खूप सारे याचे मिनरल्स असतील त्या फॉर्म मध्ये सापडत आहे की नाही. त्याच्यामुळे अर्थ क्रस्ट कंटेन, आपली जी अर्थ क्रस्ट आहे, अर्थ क्रस्ट कंटेन, अर्थ क्रस्ट मध्ये या क्लोरीनचं जे पर्सेंटेज आहे ते किती आहे? इट कंटेन्स 0.14%. एवढं या क्लोरीनचं पर्सेंटेज आपल्या अर्थ क्रस्ट मध्ये आहे. बरोबर आहे. आणि म्हणून इन अर्थ क्रस्ट कंटेन 0.14% ऑफ क्लोरीन. त्याच्यामुळं हे फ्री स्टेट मध्ये राहत नाही, म्हणून याचे काही मिनरल्स किंवा ओर्स किंवा मिनरल्स हे कंबाईन स्टेट मध्ये असल्यामुळं यांचे काही मिनरल्स जे आपल्याला माहिती आहे त्यांचे केमिकल नेम सांगू आपण, आणि त्यांचे काही फॉर्म्युले सांगू. सर्वात पहिल्यांदा आपल्याला सर्वात जास्त जो यांचा मिनरल सापडत असतो तो कोणता आहे? टेबल सॉल्ट. जे आपल्या घरी आपण आपल्या जेवणामध्ये सोडियम क्लोराईड वापरतो. तर हा जो सोडियम क्लोराईड आहे, तर या सोडियम क्लोराईडचं नाव काय आहे? रॉक सॉल्ट. याला काय म्हणतात आपण? रॉक सॉल्ट. बघा, लक्षात ठेवायचं आहे की नाही. केमिकल नेम कोणतं आहे? NaCl चं. टेबल सॉल्टलाच आपण काय म्हणतो? रॉक सॉल्ट. तसंच क्लोरीन कंबाईन स्टेट मध्ये कार्नेलाइट या फॉर्म मध्येही सापडतो. कार्नेलाइटचा फॉर्म्युला काय राहणार आहे? KCl MgCl2 6H2. हा जो क्लोरीनचा मिनरल्स किंवा ओर्स आहे, तर याला आपण काय म्हणत असतो? कार्नेलाइट्स. काय म्हणत असतो? कार्नेलाइट्स. याला आपण कार्नेलाइट्स म्हणत असतो. क्लोरीन या कंबाईन स्टेट मध्येही सापडत असतो. क्लोरीन स्पेशली पोटॅशियम क्लोराईड KCl या फॉर्म मध्येही सापडते, आणि पोटॅशियम क्लोराईडला आपण काय म्हणतो? सिल्वाईन. काय म्हणतो? सिल्वाईन. याचं जे नेम आहे या ओरचं ते काय दिलं गेलेलं आहे? सिल्वाईन. त्याच्यानंतर सिल्वर क्लोराईड. क्लोरीन सिल्वर क्लोराईडच्या फॉर्म मध्येही कंबाईन स्टेट मध्ये सापडतो. तर सिल्वर क्लोराईडचं जे नाव आहे केमिकल नेम ते काय आहे? हॉर्न सिल्वर. काय आहे? हॉर्न सिल्वर. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर मी आता सांगितलं आहे की यांचं ऑकरन्स जे आपण स्टडी करून राहिलेलो आहोत. सेकंड पॉइंट, सुरुवातीला आपण त्याची डिस्कवरी पाहिली आहे की नाही क्लोरीनची. आता ऑकरन्स समजून घेऊन राहिलो. तर या ऑकरन्स मध्ये हा हायली रिएक्टिव्ह एलिमेंट असल्यामुळे इट डज नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट इन नेचर. इन अर्थ क्रस्ट इट कंटेन 0.14% ऑफ क्लोरीन. आपल्या अर्थ क्रस्टमध्ये जवळपास 0.14% क्लोरीन आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की फ्री स्टेट मध्ये नसते. याचा अर्थ आहे देअर सम मिनरल्स ऑर ओर्स मीन्स इट्स कंबाईन फॉर्म. जी कंबाईन फॉर्म मध्ये असते क्लोरीन, त्याला आपण त्याचे मिनरल्स किंवा ओर्स म्हणत असतो. तर ते मिनरल्स किंवा ओर जे आपण खूप जास्त यूज करतो तो आपला टेबल सॉल्ट, कॉमन सॉल्ट NaCl. याचं केमिकल नेम आहे रॉक सॉल्ट. त्याच्यानंतर KCl MgCl2 6H2O. हे जे मिनरल आहे क्लोरीनचं याला आपण कार्नेलाइट्स म्हणतो. KCl हे जे मिनरल आहे क्लोरीनचं याला आपण सिल्वाईन म्हणतो. आणि AgCl हे जे मिनरल आहे सिल्वरचं याला आपण हॉर्न सिल्वर म्हणतो. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते.
KCl MgCl2 6H2O is called as कार्निलाइट. KCl द नेम ऑफ मिनरल इज, KCl या मिनरलचं नाव काय, सिल्वाइन. AgCl द मिनरल नेम इज कॉल्ड एज हॉर्न सिल्वर किंवा रॉक सॉल्ट. रॉक सॉल्ट म्हणजेच NaCl आहे की नाही, सोडियम क्लोराईड. तर दीज आर द ऑकरन्स ऑफ क्लोरीन. ऑकरन्स झाल्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट कोणता स्टडी करणार आहे याचा, यांची प्रिपरेशन्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स. सिस्टमॅटिक 1 by 1 एक एक पॉइंट स्टडी करायचा आपल्याला, सोपा आहे, काही पाठ करायची गरज नाहीये. नेक्स्ट आपण आता या क्लोरीनचे काय काय बघा, लक्ष द्या. आपण क्लोरीनच्या नेक्स्ट प्रिपरेशन समजून घेऊ. तर प्रिपरेशन्स मध्ये अलग अलग प्रिपरेशन्स आहेत क्लोरीनच्या, त्या 1 by 1 पाहू आपण. बघा, लक्ष ठेवायचं आहे. म्हणून आता नेक्स्ट पॉइंट मध्ये समजून घ्यायचं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स. काय पाहायचं आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनच्या प्रिपरेशनच्या मेथड पाहू आपण. तर सर्वात पहिली जी मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ HCl. आता क्लोरीनचा सोर्स कोणता आहे, NaCl किंवा HCl. म्हणजे जनरली आपण कोणाची ना कोणाची कंपाऊंडची रिएक्शन HCl सोबत करणार आहोत किंवा NaCl ज्याच्यामध्ये क्लोरीन आहे. असे जे नॅचरली जास्त सापडणारे कंपाऊंड आहे ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि दुसरा कोणता आहे, सोडियम क्लोराईड. त्याच्यामुळे तुमचं जे लक्ष असलं पाहिजे की क्लोरीन तयार करत असताना आपण जे क्लोरीन बनवणार आहोत, तयार करणार आहोत, तर ते कोणाकोणापासून बनवणार आहोत, तर ज्यांच्यामध्ये क्लोरीन आहे. हे एक HCl आहे आणि एक NaCl आहे. बाकीचेही खूप सारे असतात, पण आपण जनरली यांच्यापासून तयार करणार आहोत. सर्वात पहिली जी मेथड आहे, बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचं ऑक्सिडेशन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. पहिला आपण कोणाचं ऑक्सिडेशन तयार करणार आहोत, बाय ऑक्सिडेशन ऑफ HCl. HCl सोर्स आहे क्लोरीन देण्यासाठी. तर आपल्याला तुम्ही जर थोडं कॉन्सन्ट्रेशन विचारात घेतलं, H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, त्याच्यापासून जर आपल्याला Cl2 गॅस तयार करायचा असेल, म्हणजे Cl निगेटिव्ह पासून Cl2 गॅस जर तयार करायचा असेल तर याला काय करावं लागेल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे याचं ऑक्सिडेशन्स करावं लागेल. काय करावं लागेल, ऑक्सिडेशन्स करावं लागेल. Cl निगेटिव्ह पासून Cl2 गॅस जर तयार करायचा असेल तर याला काय करावं लागेल, आपल्याला ऑक्सिडेशन्स करावं लागेल. मग आता ऑक्सिडेशन्स करणारच आहोत, आहे की नाही, त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट लागेल ना. म्हणून ऑक्सिडेशन्स ऑफ HCl, Cl निगेटिव्हचं ऑक्सिडेशन जर केलं तर Cl2 तयार होणार आहे. मग आता याच्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट लागेल ना. मग याच्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणता वापरतो, जे याचं सुरुवातीची डिस्कवरी आहे ती जी सायंटिस्टने केली होती, तर तेच आपण इथे वापरतो, मॅंगनीज डायऑक्साईड. हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत आणि या HCl ला ऑक्सिडाइज करून, Cl निगेटिव्हला ऑक्सिडाइज करून Cl2 मध्ये कन्वर्ट करणार आहोत. साधी गोष्ट आहे की नाही, फक्त बॅलन्सिंग करता आलं पाहिजे. दुसरं आपण KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत, पोटॅशियम परमॅग्नेट, आहे की नाही. पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो तुम्ही. PbO2 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता, कोणताही वापरू शकता, असं काहीच नाही, आहे की नाही. K2Cr2O7 सुद्धा वापरू शकतो आपण. कोणता वापरू शकतो ऑक्सिडायझिंग एजंट, K2Cr2O7. हे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट आहे जे या क्लोरीनला ऑक्सिडाइज करतील Cl निगेटिव्हला आणि Cl2 गॅसमध्ये कन्व्हर्शन करतील. हे टेक्निकली तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता रिएक्शन्स करून पाहू आपण, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता मी सर्वात पहिली जी रिएक्शन्स करतो, आहे की नाही, ऑक्सिडेशन्स ऑफ HCl. तर ऑक्सिडेशन्स ऑफ HCl आपल्याला करायचं आहे, म्हणजे या Cl निगेटिव्हला कशात कन्वर्ट करायचं आहे, Cl2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट कोणता टाकणार आहोत आपण, MnO2. आता नॅचरल आहे, या क्लोरीनला जर ऑक्सिडाइज करायचं असेल तर हे हायड्रोजन्स कोण ओढून घेतील, ऑक्सिजन, आहे की नाही. तर नॅचरली Cl निगेटिव्ह हे Mn डायपॉझिटिव्ह सोबतही कंबाईन होईल. बघा, लक्षात ठेवायचं, हे ऑक्सिडायझिंग एजंट स्वतः काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, याला ऑक्सिडाइज करणार आहे. तर इथे 2 ऑक्सिजन असल्यामुळे आपण हायड्रोजन्स किती घेणार आहोत, 2 ऑक्सिजन असल्यामुळे हायड्रोजन्स किती घ्यायचे, 4, आहे की नाही. 4
म्हणजे टॉईस H2O निघून जाईल, 2 क्लोरीन Mn सोबत लागेल आणि 2 क्लोरीन ऑक्सिडाइज होऊन जाईल. म्हणजेच काय होणार आहे, MnCl2 बाय प्रॉडक्ट तयार होईल एक. हे 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन म्हणजे टॉईस H2O आणि रिमेनिंग क्लोरीन जे असतील 2 ते क्लोरीन गॅसमध्ये काय होतील, लिबरेट होतील. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचं काय करणार आहोत, ऑक्सिडेशन्स करू आणि ही रिएक्शन्स करणार आहोत. सेकंड आपण ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 वापरू. आपल्या बुक्समध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुकमध्ये दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट आपला KMnO4 हा दिलेला आहे. तर यांचा वापर करून रिएक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. सेकंड रिएक्शन्स घेऊ आता आपण, आहे की नाही. कोणता वापरणार आहोत, KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आणि कोणाचं ऑक्सिडेशन्स करू, HClचं. त्याचं ऑक्सिडेशन्स केल्यानंतर याचं Cl2 मध्ये कन्व्हर्शन होणारच आहे, नो प्रॉब्लेम. पण हा पोटॅशियम कोणासोबत कंबाईन होणार आहे, Cl निगेटिव्ह सोबत. म्हणजे बाय प्रॉडक्ट मध्ये KCl तर नक्कीच राहणार आहे की नाही. दुसरा हा जो Mn आहे याला ऑक्सिडाइज करत असताना स्वतः रिड्यूस होत असते, म्हणजे याची +7 ऑक्सिडेशन स्टेट +2 मध्ये कन्वर्ट होणार आहे. MnCl2 बाय प्रॉडक्ट निघणारच आहे की नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजन असल्यामुळे वॉटरही निघून जाईल, काय निघून जाईल, वॉटरही निघून जाईल आणि क्लोरीन गॅस तर तयार होणारच आहे, त्याचं ऑक्सिडेशन. क्लिअर आहे, म्हणजे बाय प्रॉडक्टही क्लिअर होते. फक्त आता बॅलन्स करायचा आहे. तर हवाला जो चेंज आहे ओरिजिनल, आहे की नाही, हे +2 मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे हवाला जो चेंज आहे ते 5चा आहे आणि 5चा चेंज असल्यामुळे आपण याला ऑड नंबरमध्ये कन्वर्ट, इवन नंबरमध्ये कन्वर्ट करतो. म्हणून याला 2 न मल्टिप्लाय करा. हे 2 जर घेतले तर हे 2 होऊन जाईल. हे 2 घेतले तर MnB2 आहे म्हणून MnB2 होऊन जाईल. ऑक्सिजन बघा आता किती आहे, 8 ऑक्सिजन आहे. तर हायड्रोजन्स किती लागतील, 16 काढण्यासाठी. म्हणून मी इथे 16 हायड्रोजन्स घेतले. हे 16 हायड्रोजन असल्यामुळे तिकडेही आपल्याला हायड्रोजन्स किती जाणार आहे, 16. तर इथे 8 येऊन जाईल. आता क्लोरीन काउंट करा. 16 क्लोरीन या साईडला आहे, या साईडनं 2 आणि या साईडनं 4. 6 क्लोरीन या साईडला आहे, म्हणजे 10 पाहिजे आपल्याला, म्हणून मी इथे 5 घेईन. तर अशा प्रकारे मी बॅलन्स रिएक्शन्स करेन. त्याच्यामुळे मला बॅलन्स करता आलं पाहिजे, हेही समजलं पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं. तर हे 2 ऑक्सिडायझिंग एजंट्सच्या रिएक्शन्स आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आपण काही नेक्स्ट ऑक्सिडायझिंग एजंटच्याही रिएक्शन्स करून पाहू. जसं PbO2 सोबत जर रिएक्शन्स केली असती तर काय झालं असतं बरं, PbO2 हा जर ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे हा +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये होणार आहे. यानं HCl जर ऑक्सिडाइज केलं तर नॅचरली काय होणार आहे, हे जे ऑक्सिजन आहे कोणासोबत कंबाईन होईल, याच्यासोबत कंबाईन होईल. त्याच्यामुळे 2 ऑक्सिजन असल्याने 4 हायड्रोजन्स घेणार आहोत. PbCl2 मध्ये कन्व्हर्शन होईल याचं, PbCl2 म्हणजे +2 मध्ये याचं कन्व्हर्शन होईल, +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये. त्यानंतर हे हायड्रोजन ऑक्सिजनला घेऊन जाते, म्हणजे टॉईस H2O निघून जाईल आणि क्लोरीन गॅस काय होईल, लिबरेट. तर अशा प्रकारे आपण PbO2 हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा सुद्धा वापरून याचं काय करू शकतो, ऑक्सिडेशन्स करू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला K2Cr2O7 हा ऑक्सिडायझिंग एजंट घेतला. टेक्निकली आहे, लक्षात ठेवायचं आहे की हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे KMnO4 हे वाले, आणि हे नक्की या Cl निगेटिव्हला Cl2 मध्ये कन्वर्ट करतील. हे कशातनी कन्वर्ट करतील, याला Cl2 मध्ये कन्वर्ट करतील. पण असं करत असताना स्वतःच्या ऑक्सिडेशन स्टेट यांच्या काय होतील, कमी होतील. कारण हे त्यांना दुसऱ्याला याला इलेक्ट्रॉन द्यायला लावा पण स्वतः घेईल नाही, म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन्स करणार आहे. तर हे जसं +4 आहे, हे +7 आहे, हे +4 आहे, हे तसंच +6 आहे. या ऑक्सिडेशन स्टेट यांचे कमी होतील आणि हे बाय प्रॉडक्ट आपले MnCl2 +2 ऑक्सिडेशन स्टेट वाले कन्वर्ट होतील. थोडंसं रेडॉक्स रिएक्शनचं नॉलेज असणं आवश्यक आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर कमांड आणण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा नेक्स्ट मी आता तेच करतो, तुम्ही लक्ष द्या फक्त. 4th जे ऑक्सिडायझिंग एजंट घेतो मी K2Cr2O7, आणि यांची जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, या क्लोरीनला ऑक्सिडाइज करणारच आहे. पोटॅशियम जेवढे असतील ते KCl मध्ये कन्वर्ट होतील, होणारच आहे, नॅचरल गोष्ट आहे. क्रोमियम जे असतील तर त्यांचं +6चं कन्व्हर्शन +3 मध्ये होते, आणि +3 मध्ये झाल्यामुळे कशातून कन्वर्ट होणार आहे,
क्रोमियम ट्रायक्लोराईडमध्ये कन्वर्ट होते, +6चं कन्व्हर्शन +3 होऊन जाईल त्याचं. तर टॉईस क्रोमियम असल्यामुळे म्हणून टॉईस घेणार. आता ऑक्सिजन किती आहे बरं इथं? 7 आहे. हे 7 ऑक्सिजन काढण्यासाठी हायड्रोजन्स किती लागतील आपल्याला? 14. म्हणजे आपलं काय निघून जाईल? 7H2O 14 हायड्रोजन 7 ऑक्सिजनला घेऊन जाईल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. आता राहिलं काय? क्लोरीन. तर क्लोरीन बघा इथे किती आहे? 14 क्लोरीन आहे. तर 2 इथे गेले आणि 6 इथे गेले. 6 + 2 8 गेले. 8 गेले म्हटल्यावर आता किती राहिले? 6 राहिले. आणि 6 राहिले म्हणून थ्राईस Cl2 गॅस कॅन बी लिबरेटेड. तर अशा प्रकारे हे सर्वच रिएक्शन्समध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेटवाले आहेत, +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये, +7चं कन्व्हर्शन +2 मध्ये आहे की नाही, हे ऑक्सिडायझिंग एजंट स्वतः रिड्यूस होतात. +4चं कन्व्हर्शन्स +2 मध्ये, इथेही तुमचं +6चं कन्व्हर्शन्स +3 मध्ये. पण असं स्वतः रिड्यूस होत असताना ते दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतात. तर दुसऱ्याला कोणाला ऑक्सिडाइज करतात? HCl ला ऑक्सिडाइज करतात. कशामध्ये? Cl2 मध्ये आहे की नाही. तर अशा प्रकारे हे रिएक्शन बॅलन्स करणं शिकायचं आहे. थोडं शांततेनं वाचायचं, बरोबर समजून जाते तुम्हाला की ते बॅलन्स कसे करायचे. नाही तर चांगल्याचा तिथं एकदम डेंजरस वाटते त्यांना की ही रिएक्शन्स खूप डेंजर आहे म्हणून, आहे की नाही. तसं काहीच नाही आहे. समजलं सर्वांना? तर पहिली रिएक्शन्स लक्षात आली. मी काय म्हटलं आहे? ऑक्सिडेशन्स ऑफ HCl. एकदा मी पुन्हा समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल, आहे की नाही. थोडी कोणाला समजली नसेल तर त्याची क्लिअर होऊन जाईल. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर क्लोरीनचं पहिलं प्रिपरेशन्स बाय ऑक्सिडेशन्स ऑफ HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं आपण काय करणार आहोत? ऑक्सिडेशन्स करणार आहोत. ऑक्सिडेशन्स करणार आहोत म्हणजे इथे आपण ऑक्सिडायझिंग एजंट टाकणार आहोत. काय टाकणार आहोत? ऑक्सिडायझिंग एजंट. इथे ऑक्सिडायझिंग एजंट ऍड करू आणि याचं ऑक्सिडेशन्स करू. कशामध्ये? Cl2 मध्ये, आहे की नाही. तर नेमकं आपण ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते वापरतो? तर सर्वात पहिले आपण MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे की नाही. म्हणून आपण जेव्हा MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड घेऊ ऑक्सिडायझिंग एजंट आणि HClचं काय करू? ऑक्सिडेशन्स करू. काय करू? ऑक्सिडेशन्स करू. बघा लक्षात. तर हे MnO2 याचं जेव्हा ऑक्सिडेशन्स करते तर हे +4 मध्ये आहे, हे -1 मध्ये आहे की नाही. त्याचं ऑक्सिडेशन्स करत असताना स्वतः रिड्यूस होणार आहे तो MnCl2 मध्ये, +2 मध्ये कन्व्हर्शन करायचं. याच्याकडून इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे याला ऑक्सिडाइज करत स्वतः काय होईल? रिड्यूस होईल. हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये घेऊन जाईल म्हणून आपण इथे काय करतो? टॉईस H2O. आणि या क्लोरीन निगेटिव्हचं कन्व्हर्शन्स कशात होईल? Cl2 मध्ये. म्हणजे याचं 0 मध्ये कन्व्हर्शन्स होईल. -1चं कन्व्हर्शन 0 मध्ये होईल आणि इथे +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये होईल. बरोबर आहे की नाही. तर इथेही आपल्याला Cl2 क्लोरीन निगेटिव्हचं कन्व्हर्शन याच्यातून राहिलं. एकचा चेंज आहे, 2 असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स काय केले गेले? लॉस केले गेले. आणि इथे 2 इलेक्ट्रॉन्स काय केले गेले? गेन केले गेले. तर हे सगळे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करून काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे की नाही. थोडं शांततेनं जर समजून घेतलं आणि करून पाहिलं तर ते रिएक्शन्स तुम्हाला जमून जाईल. सेकंड आपल्याला ऑक्सिडेशन्स जी रिएक्शन्स आहेत स्टेट बोर्डमध्ये आहे ना, तर ती कोणासोबत दिलेली आहे? KMnO4 या दोनच रिएक्शन्स आपल्या बुक्समध्ये मांडलेल्या. पण तुम्ही कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर याला जर हायड्रोक्लोरिक ऍसिडचं ऑक्सिडेशन जर केलं तर नॅचरली KCl ला घेऊन जाणार आहे. बघा, त्याच्यानंतर याचे जे +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 मध्ये कन्वर्ट होईल. मॅंगनीज क्लोराईड मध्ये कन्व्हर्शन्स होईल +2 मध्ये, आहे की नाही. आणि हे जेवढेही ऑक्सिजन आहेत ते हायड्रोजन्सला घेऊन जातील आणि वॉटर कन्वर्ट होईल आणि +Cl2. ही नेमकी आपल्याला बाय प्रॉडक्ट तर माहिती आहे, बॅलन्स नंतर आपल्याला करता आला पाहिजे. हा वाला चेंज तुमचा 5चा आहे.
पण 5चा चेंज ऑड आहे म्हणून आपण इवन करून टाकू त्याला 2. म्हणून मी इथे ट्वाईस करतो, इथे ट्वाईस होऊन जाईल, इथे ट्वाईस होऊन जाईल, आहे की नाही. त्याच्यामुळे आता ऑक्सिजन झाले तुमचे 8 ऑक्सिजन काढण्यासाठी 16 हायड्रोजन्स पाहिजे. त्याच्यामुळे 8H2O इथे येऊन जाईल. Cl2 तुमचे 16 आहे, इकडे तुमचे 2 आणि 6 म्हणजे 10 राहील, 10 पाहिजे म्हणजे 5Cl2 इथे येईल. तर अशा प्रकारे ही रिएक्शन्स तुम्हाला काय करता आली पाहिजे, बॅलन्स करता आली पाहिजे. क्लिअर झालं. तर हे झाल्या आपल्या पहिल्या जे बोर्ड एक्झाम मधल्या 2 रिएक्शन्स आहे आपल्याला त्यावाला. आता नेक्स्ट आहे आपली की NaCl सोबत रिएक्शन्स. त्याआधी आपण याचंच HClचंच आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की क्लोरीन तयार करण्यासाठी 2 महत्वाचे सोर्स आहे की HCl आहे आणि दुसरा कोण आहे NaCl. आता HClचं तर ऑक्सिडेशन्स करून आपण Cl2 तयार करू शकतो आणि ऑक्सिडायझिंग एजंट आपण डिफरंट यूज करू शकतो. तसंच एक मी तुम्हाला दुसराही एक ऑक्सिडायझिंग एजंट आत्ताच सांगितला होता, थर्ड आहे की नाही, PbO2. हा जरी वापरला तरी हा या क्लोरीनचं ऑक्सिडेशन्स करत या +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये होऊन जाईल. PbCl2 + H2O + Cl2. हे बिंदास आपल्याला लक्षातच येते बरोबर रिएक्शन समजून घेतल्यानं. आता आपल्याला माहिती आहे की हे ऑक्सिजन आपले 2 आहे म्हणून 4ची गरज आहे की नाही. तर 4 हायड्रोजन असल्यामुळे इथे काय होणार आहे, ट्वाईस. 2 क्लोरीन इथे गेले, 2 क्लोरीन इथे गेले, संपलं रिएक्शन झालं. म्हणजे PbO2 या ऑक्सिडायझिंग एजंटने HClचं ऑक्सिडेशन्स करून Cl2 तयार केला. तसंच तुम्हाला जर हेही ऑक्सिडायझिंग एजंट विचारलं असतं K2Cr2O7, नक्की याचं +6चं कन्व्हर्शन +3 मध्ये होणार आहे. पण तो कुणाला ऑक्सिडाइज करून राहिला, HCl ला. पोटॅशियमचं कन्व्हर्शन पोटॅशियम क्लोराईड मध्ये, या क्रोमियम 6चं कन्व्हर्शन क्रोमियम 3 मध्ये, आहे की नाही. ट्वाईस असल्यामुळे मी ट्वाईस घेईल. 7 ऑक्सिजन असल्यामुळे 14 हायड्रोजन्स घेईल म्हणजे आपले 7H2O निघून जाईल आणि Cl2 तर निघणारच आहे. तर Cl2 किती लागणार आहे आपल्याला, 14Cl पैकी 2 आणि 6 इकडे गेले म्हणजे 8 गेले म्हणजे 6 राहिले म्हणून हे 5Cl2. बघा बरं किती सोपी आहे रिएक्शन्स. पण हे जर ऑक्सिडेशन्सचं नॉलेज असेल तर आपल्याला इझिली येईल. अदरवाईज ह्या रिएक्शन्स एकदम टेन्शनवाल्या वाटतात की एवढे सारे बॅलन्सिंग कसं करायचं आहे ना. मी तुम्हाला सांगितलं आहे की बरेच लोक हे डायरेक्ट लिहूनच दाखवतात. तर लिहून दाखवायचं काही काम नाही यायचं. ज्यांची ऑक्सिडेशन्स रिएक्शनवर कमांड आहे ते इझिली ही रिएक्शन्स तुमची काय करू शकतात, सांगू शकतात. ठीक आहे, लक्षात आलं. कोणाकोणाचं ऑक्सिडेशन्स केलं हे लक्षात आलं. बघा, ऑक्सिडायझिंग एजंटनं HClचं ऑक्सिडेशन्स केलं आणि त्याला Cl2 मध्ये कन्व्हर्शन्स केलं. तर ही झाली पहिली मेथड आपली, ऑक्सिडेशन्स ऑफ HCl करून आपण काय करणार आहोत, Cl2 तयार करणार आहोत. तर नेक्स्ट मेथड पाहू आता आपण. आता बघा, फ्रॉम दुसरी जी आहे ते आहे फ्रॉम NaCl and concentrated H2SO4 and MnO2 manganese dioxide oxidizing agent. तर आता बघा ही कशी इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहे. बेसिकली ही 2 स्टेजमध्ये होणार आहे. हा जो NaCl आहे आणि H2SO4 सुरुवातीला HCl तयार करणार आहे आणि तोच HCl जसं आता आपण ऑक्सिडेशन्स केलं होतं तशी ऑक्सिडेशन्स होऊन रिएक्शन्स होणार आहे. बघा मी रिएक्शन्स करून दाखवतो. तर स्टेज फर्स्ट मध्ये काय आहे बघा, तुमचं लक्ष असलं पाहिजे की हा NaCl आहे आणि हा H2SO4 आहे. मी H2SO4 थोडा असा लिहिला तरी चालेल. हा H पॉझिटिव्ह देणार आहे ऍसिड असल्यामुळे, Cl निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह. हा Na पॉझिटिव्ह स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे हायड्रोजन पेक्षा, त्याच्यामुळे तयार काय होणार आहे बरं आपलं, NaHSO4 सोडियम बायसल्फेट तयार होईल. NaHSO4 याला आपण SO4H लिहिलं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. SO4H आहे की नाही. तर हा सुद्धा NaHSO4 सोडियम बायसल्फेट प्लस HCl काय म्हणून जाईल, HCl आहे की नाही. तर आता बघा ही जी रिएक्शन्स आहे सेकंड स्टेज मध्ये काय होणार आहे,
हा जो SCl आहे जे आत्ताच केली आपण रिएक्शन्स, तो MnO2 हा जो MnO2 आहे तो या SCl ला काय करणार आहे, ऑक्सिडाइज करेल आणि कशात कन्वर्ट करेल तो MnCl2 प्लस आता 4 हायड्रोजन्स लागते आपल्याला म्हणून ट्वाइस H2O आणि Cl2. आता इथे जे 4 हायड्रोजन आले ते मला इथे 4 करावं लागेल. ही जर 4 झाले आपण तर 4Cl आहे म्हणून 4NaCl, तर 4 इथे घ्यावं लागेल आपल्याला आणि हे जर 4 असेल तर हेही काय करावं लागेल 4 घ्यावं लागेल. क्लिअर आहे? अशा प्रकारे आता ही झाली ओव्हरऑल रिएक्शन्स. म्हणून आपण या रिएक्शनची ओव्हरऑल रिएक्शन्स अशी करतो आहे ना, जी कॉमन आहे ते कॅन्सल करून टाकू आपण. हे कॉमन आहे ते कॅन्सल केलं त्याच्यामुळे काय होणार आहे 4NaCl प्लस 4H2SO4 प्लस MnO2 gives rise to काय तयार होणार आहे 4NaHSO4 प्लस MnCl2 प्लस ट्वाइस H2O. तर अशा प्रकारे आपण बघा प्लस Cl2 जो आपल्याला तयार करायचा होता. तर बघा ही वाटताना खूप डेंजर रिएक्शन वाटते पण किती सोपी आहे. तुम्ही NaCl ची जेव्हा रिएक्शन H2SO4 सोबत करसाल तर Na पॉझिटिव्ह मोर पॉझिटिव्ह आहे, हायड्रोजनला काढून टाकाल, सोडियम बायसल्फाइड तयार होईल प्लस SCl. हा सोडियम बायसल्फाइड प्लस SCl तयार झाल्यानंतर हा SCl नंतर मॅंगनीज डायऑक्साइड ऑक्सिडाइज करेल आणि Cl2 मध्ये कन्वर्ट करेल, जे आपण याच्या आधी पहिली स्टेप पाहिली. या दोन्ही रिएक्शनचं कॉम्बिनेशन्स करा तर ही वाली ओव्हरऑल रिएक्शन भेटेल. म्हणजे NaClचं जर हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोसल्फ्युरिक ऍसिडच्या सोबत रिएक्शन्स केली मॅंगनीज डायऑक्साइडच्या प्रेझेन्समध्ये तर क्लोरीन गॅस तयार होईल. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द क्लोरीन बाय द सेकंड मेथड. तर ही आपली एक सेकंड मेथड आहे जी आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सोडियम क्लोराईडची कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिएक्शन करणार आहोत इन द प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड. तर वी कॅन प्रिपेअर द क्लोरीन गॅस. आहे की नाही सोपी? पण समजून जर घेतली तर सोपी आहे. अदरवाईज पाठ करतो म्हटलं तर ब्रह्मदेवाला तरी आपल्याला हे पाठ होणार नाही. बरोबर आहे? कारण 8, 3, 2 हे कुठून आले? हे फक्त बॅलन्सिंग ऑक्सिडेशन नंबरनुसार आपल्याला इनऑर्गॅनिक रिएक्शन्स करायचे असतात. त्याच्यामुळं इनऑर्गॅनिक सोपं आहे. त्याच्यामुळे 11th मधलं आपलं जे रेडॉक्स रिएक्शनचं चॅप्टर आहे ते एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. मी आपल्या चॅनलवर रेडॉक्स रिएक्शनचं चॅप्टर कम्प्लीट अपलोड केलेलं आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळं 11th मधलं तर ज्यांनी त्या चॅप्टरवर कमांड आणली